त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला। सभापती महोदय, नेमका यांच्या छळ झाला त्याची व्याख्या काय? स्वतः लोकांची घरं तोडण्यासाठी हे तक्रारी करतात, केंद्रीय मंत्र्यांना अटक होण्यासाठी यांचा फोन, आणि यांचा छळ झालाय। अध्यक्ष महोदय, यांची सत्ता असताना हे लोकांची छळ करायचे, लोकांची घरं तोडण्यासाठी यांची तक्रारी द्यायचे, आणि यांचा कुठला छळ झालेला आहे? हे छळ करणाऱ्यापैकी आहे लोक, हे कुठल्या संभाजी महाराजांना तक्रार करतात, हे लोकांचे छळ करणार। सन्मान्य सदस्य अनिल परब यांनी जी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर केली, हे अत्यंत चुकीचं आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणार आहे। काय चुकीचं बोललो मी? माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत। श्री सदस्य श्री परब हे जर स्वतःला छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबरीनं समजून घेत असतील तर हे कदापि महाराष्ट्रातली, देशातली जनता हे सहन करणार नाही। श्री परब यांनी माफी मागितली पाहिजे, बोललेले शब्द मागे घेतले पाहिजेत, बिनशर्त माफी मागितली पाहिजे, आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन त्यांच्या समाधी स्थळाजवळ नतमस्तक होऊन त्यांनी नाक घासून छत्रपती संभाजी महाराजांची माफी मागितली पाहिजे की अशा पद्धतीने त्यांनी स्वतःची तुलना छत्रपती धर्मवीर संभाजी राजांच्या बरोबर केली नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई, या सभागृहाचे कस्टोडियन म्हणून आपल्या माध्यमातून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज संभाजी महाराजांशी तुलनेच्या विषयावरून अनिल परब आणि भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे आणि शिंदे गटाचे शंभूराज देसाई यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक बघायला मिळाली। काल सभागृहामध्ये बोलताना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब असं म्हणाले होते की संभाजी महाराजांचा विचार वारसा कोणी चालवला असेल तर छावा बघा आणि मला पण बघा, धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला। ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, CBI, इन्कम टॅक्स चांगलंच आहे ना, मी पण तेवढाच कडक आहे। ते राऊत साहेब गेले, थोडे कच्चे निघाले, मी तुम्हाला पुरून उरलो, माझ्यावरती अन्याय आणि अत्याचार झाले आहेत, मी सगळं भोगलेलं आहे, पण मी देखील त्यांचा वारसा जपणारा आहे। राज्यपालांचं अभिभाषण गेलं कबुतराच्या भोकात, अशा खालच्या स्तरावरील शब्दांमध्ये अनिल परब यांनी काल सभागृहात टीका केली होती। त्याचे पडसाद आज सभागृहामध्ये उमटताना दिसले। नितेश राणे यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत जे लोकांची घरं पाडतात, लोकांची घरं पाडण्यासाठी आदेश काढतात, त्यांचा कोण छळ करणार आणि त्यांचा काय छळ झाला असं म्हणत, या कारकुनाचा छळ कोण करणार असं म्हणत त्यांनी अनिल परब यांच्यावर टीका केली। त्यासोबतच शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील ठाकरेंच्या आमदाराला, नेत्याला अर्थात अनिल परब यांना आडे हात घेत अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची माफी मागावी, शिवभक्तांची माफी मागावी, महाराष्ट्राची माफी मागावी आणि ती सुद्धा नाक घासून आणि बिनशर्त असावी असं म्हणत सभापतींनी अनिल परब यांच्यावर कारवाई करावी आणि अनिल परब यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आली। यावर तुम्हाला काय वाटतंय? अनिल परब यांचं चुकलेलं आहे का? त्यांनी जी तुलना केली आहे त्यांचा जो भाव होता तो चुकीचा होता का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।